सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। मंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात इंद्रायणीसारखा पूल कोसळणार। पाटण तालुक्यातील तोंडोशी मुरुड या ठिकाणी विद्यार्थ्यांचा लाकडी पुलावरून धोकादायक प्रवास। पुणे जिल्ह्यातील कुंडमाळा येथील इंद्रायणी नदीवरील साकव पूल कोसळून मोठी दुर्घटना घडल्याचा प्रकार ताजा असतानाच सातारा जिल्ह्यात देखील अशी दुर्घटना घडण्याचा धोका निर्माण झाला आहे। सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचा मतदारसंघ असलेल्या पाटण तालुक्यातील तोंडोशी मुरुड या ठिकाणी तारळी नदीवर असलेला हा साकव पूल धोकादायक बनला आहे। या साकव पुलाला असलेल्या लाकडी फळ्या या तुटलेल्या असून यातूनच शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांना मार्ग काढत ये-जा करावी लागत आहे। त्यामुळे या ठिकाणी मोठा धोका संभावत आहे। पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याच मतदारसंघात हा प्रकार समोर आला असून एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन याबाबत खबरदारी घेणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।